नवीन वर्षाची सुरुवात लाखो साई भक्त साई दर्शनानं करतात आणि याच वेळी साईबाबा संस्थाननं प्रकाशित केलेली दैनंदिनी आणि कॅलेंडर हे साई भक्तांचं प्रमुख आकर्षण असतं। साई मंदिराच्या परिसरासह प्रवेशद्वाराच्या बाहेर देखील सर्व प्रकारचे कॅलेंडर आणि दैनंदिनी विक्रीला सुरुवात झालेली आहे। आढावा घेतलाय नितीन ओझा यांनी। सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन स्थळांबरोबर धार्मिक स्थळी देखील भाविकांची मोठी गर्दी दिसून येते। गेल्या 3 दिवसांपासून शिर्डीत मोठ्या संख्येने भाविक दाखल होत आहेत आणि याच अनुषंगाने शिर्डीत देखील साईबाबा संस्थानने विविध उपाययोजना केलेल्या आहेत। याचबरोबर साईबाबा संस्थानच्या वतीनं साईबाबांची दैनंदिनी डायरी असेल किंवा कॅलेंडर असेल याचं प्रकाशन दरवर्षी करण्यात येतं आणि याच अनुषंगाने हे कॅलेंडर असतील किंवा डायरी असेल हे घेण्यासाठी सुद्धा भाविकांची मोठी गर्दी आता होताना दिसते। दरवर्षी साईबाबांच्या संस्थांमधून तयार झालेली डायरी किंवा दैनंदिनी आपल्या घरात असावी, त्यांचं कॅलेंडर घरात असावं अशी साई भक्तांची अपेक्षा असते आणि त्याच अनुषंगाने नवीन वर्षाच्या स्वागताच्या पूर्वीच या ठिकाणी जे कॅलेंडर असतील जे डायरी असतील हे घेण्यासाठी आता साईबाबा संस्थाननं जे मंदिर परिसरात काउंटर उभारलेले आहेत त्या ठिकाणी भक्त गर्दी करतायत। एकूणच जर पाहिलं तर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी साई नगरी सज्ज झालेली आहे। 31 डिसेंबरला रात्रभर मंदिर देखील साई भक्तांसाठी खुलं ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे पुढील 3 ते 4 दिवस शिर्डीमध्ये साई भक्तांची मांदियाळी दिसून येईल यात शंका नाही। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।